महावितरणकडून वसई विरारमधील वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यासंदर्भात पाठवण्यात आलेल्या 48 तासांच्या पूर्वसूचना संदेशामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। जुने वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली असून संबंधित ग्राहकांना व्हॉट्सॲपद्वारे सूचना पाठवल्या जात आहेत। मात्र या संदेशांचा सूर अल्टिमेटम सारखा असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। महावितरणच्या वसई मंडळ अंतर्गत वसई विरारसह वाडा परिसरातील सुमारे 10.5 लाखांहून अधिक ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो। वीज चोरी रोखणे, सदोष मीटरमुळे होणारे नुकसान कमी करणे तसेच बिलिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणणे या उद्देशाने स्मार्ट मीटर योजना राबविण्यात येत असल्याचं महावितरणचं म्हणणं आहे। मात्र या निर्णयाला अनेक ग्राहकांकडून विरोध होत आहे। स्मार्ट मीटर नको, आधी सुरळीत आणि अखंडित वीज पुरवठा द्या अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे। वारंवार होणारी वीज खंडिती, कमी दाबाचा वीज पुरवठा आणि तक्रारींचे निवारण करण्यास होणारा विलंब या समस्या अद्याप कायम असताना स्मार्ट मीटरची घाई का केली जातीये असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री यांनी यापूर्वी स्मार्ट मीटर ज्यांना नको आहेत त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती केली जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं। त्यामुळे आता ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या नोटिसांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। काही ग्राहक संघटनांनी स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये वाढ होण्याची तसेच सामान्य ग्राहकांना आर्थिक आणि तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागण्याची भीती व्यक्त केली। दरम्यान स्मार्ट मीटर बसवण्याबाबत महावितरणने जनजागृती करून नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे आणि कोणत्याही प्रकारची सक्ती टाळावी अशी मागणी वसई विरारमधील नागरिकांकडून केली जात आहे। मला एमईसीबीतून शनिवारी मेसेज आला की आपण 48 तासामध्ये आपलं स्मार्ट मीटर लावून घ्यावं आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब की विधानसभेत सांगतात की स्मार्ट मीटर आपण कोणालाही सक्तीचं केलेलं नाही किंवा जबरदस्ती केलेलं नाहीये आणि एमईसीबीचे लोक येऊन जबरदस्ती सर्वांचे मीटर चेंज काढतात आणि स्मार्ट मीटर लावत आहेत। जर स्मार्ट मीटर सक्तीचे नसेल तर हे सांगता येतो स्मार्ट मीटर लावण्यासाठी आणि फडणवीस साहेब सांगतात विधानसभेमध्ये की स्मार्ट मीटर आम्ही सक्तीचे केलेले नाहीयेत। जर स्मार्ट मीटर सक्तीचे नाहीयेत तर एमईसीबी कोणाच्या प्रेशरवर, कोणाच्या जबरदस्तीवर लोकांना प्रेशर करते, ग्राहकांना प्रेशर करताय की आपण स्मार्ट मीटर लावून घ्यावे आणि महाराष्ट्रामध्ये जनतेने नक्की कोणावर विश्वास ठेवा, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर ठेवा की एमईसीबीवर ठेवा। म्हणजे या दोघांपैकी कोणतरी खोटं बोलतोय की स्मार्ट मीटर लावून घ्यावं म्हणून। तर माझी अशी विनंती आहे की बाबा की लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा कोणतरी प्रयत्न करत आहे आणि स्मार्ट मीटर लावण्यासाठी एमईसीबी जबरदस्ती करतात। तर एमईसीबी कोणाच्या फायद्यासाठी स्मार्ट मीटर लावण्यासाठी जबरदस्ती करण्यासाठी 48 तासांची मुदत देत आहे, हा माझा प्रश्न आहे।